चला स्पीडअप करा करंगुली संघ, थोडं सहकार्य करा प्लीज. आम्हाला माहिती आहे तुम्ही थकलात, तरी देखील तुमची खेळाडू वृत्ती तुम्ही इथे दाखवत आहात, त्याबद्दल नक्कीच आपलं कौतुक आहे. मानेवाडी आणि योद्धा इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होईल याची नोंद घ्या. कोणताही पॉवर प्ले नसेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल यावेळेस टर्न होऊन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मानस व्यक्त केला होता, अगोदरच विचार केला होता आणि तदनंतर मात्र बीट केले गोलंदाजाने पूर्णपणे आणि आलाय डॉट बॉल. सुनील आणि आदित्य ही विद्यमान जोडी मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे करंगोळी संघाची आणि त्याचबरोबर प्रकाश यांच्या गोलंदाजीची. पहिलं षटक हाताळण्यासाठी नेहमीच करंगोळी टीमच्या माध्यमातून येत असतात, आपण पाहिलंय. एवढ्याच फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले. मनगटाच्या साईडने फ्लिक केले, गॅप शोधण्याचा प्रयत्न. मिड विकेट स्क्वेअरलेगच्या मधोमध स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक चांगला डिस्टन्स कव्हर करत येतोय. सुनीलने प्रॉपिंग क्रीज सोडली नॉन स्ट्राईकला आणि इथे मात्र घात होता होता राहिलाय. सिंगल आली आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. यावेळेस देखील बीट केले आणि दोन्ही फलंदाजांसाठी इथे नामी संधी आहे. प्रत्येक षटकाराला वसंत पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी असेल. 3 बॉल फक्त 1 धाव खर्च केली आहे गोलंदाजाने. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रॉपर टायमिंग जुळत नाही. अंतर्वर्तुळामध्ये आपण जर पाहिलं तर मिडॉनच्या दरम्यान हा चेंडू अडवला जातोय. याही वेळेस आली आहे सिंगल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुनील स्ट्राईकला, अजूनही चौकार षटकार येणं गरजेचं आहे. 2 बॉल शिल्लक. शेवटचे पहिल्या षटकातले धावसंख्या फक्त 2. यावेळेस पुन्हा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट केले. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय आणि उसळी देखील कमी भेटते. तिसरा डॉट बॉल प्रकाश यांच्या गोलंदाजी मधला. समोर असलेल्या सुनीलला पूर्णपणे जखडून ठेवलं या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये आतापर्यंत तरी. शेवटचा बॉल. धावसंख्येसाठी आसुकलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय शेळकेवाडी. यावेळेस ब्लँडर खेळलाय, मात्र फाईन लेगला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउन्स चेंडूवर जातोय. मात्र इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू झालाय, थोडासा उशिरा आलाय. शेवटच्या बॉलवर 2 रन्स मिळत आहेत सुनीलला आणि त्याचबरोबर शेळकेवाडीला. आणि दुसऱ्या षटकामध्ये आदित्य असतील स्ट्राईकला. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेटचा अनुभव आपण घेताय. टेनिस क्रिकेटचा हा नयनरम्य सुवर्ण सोहळा आपण अनुभवताय. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखैरणे नगरीमध्ये. क्रिकेट आपल्या सर्वांच्याच आपण जर पाहिलं तर आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय. क्रिकेट जर बाजूला ठेवलं तर काय तुमची आमची ओळख काय. आज प्रत्येकाने मोबाईल उघडा, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले 75 ते 80 कॉन्टॅक्ट्स हे क्रिकेटशी रिलेटेड असतील. हे दिले आपल्याला क्रिकेटने. 100% असतील काही जणांचे, त्याबद्दल दुमत नाहीये. आणि भरपूर काय दिले क्रिकेटला. बघा परवाच्या दिवशी एक इन्सिडेंट घडला पंजाब विरुद्ध मुंबईच्या मॅच मध्ये. 52 वर्षाचा जॉन्टी रोड्स तेव्हा 48 वर्षाच्या भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांचे पाय स्पर्श करतो एवढ्या असंख्य हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने. हे दिले आपल्याला टेनिस क्रिकेटने किंवा हे दिले आपल्याला क्रिकेटने. कारण क्रिकेट हा भारतामध्ये धर्म आहे. यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय आणि त्या घटनेने भरपूर जण आश्चर्यचकित झाले. कारण वय जास्त, मात्र तुम्ही वयाने नाही तर तुमच्या कामाने ओळखले जाता. कारण एकाच नाव असलेल्या जगामध्ये भरपूर माणसं आहेत, पण तुमची ओळख ही तुमच्या नावाने असते, तुम्ही केलेल्या तुमच्या कर्माने असते. आणि हे आपण पाहतोय सचिन तेंडुलकर सरांच्या बाबतीमध्ये घडलं. मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडनं झाली आहे. धावसंख्येमध्ये मात्र 1 या धावसंख्येची मोहर उमटली जाते. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर हुकमी एक्का करंगोळी टीमचा आज जो साबित झालाय, जो ठरलाय सुहास. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, अक्षरशः खोदून काढले. 1 बाउंड चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देणार चौकार. च्या बॅटमन आलाय चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 बिनबाद. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक.
यावेळेस पायचीच्या रूपात यष्टाच्या समोर पकडले फलंदाजाला. लेग बिफोर विकेट. LBW OUT. बॅट्समन आउट. सुनील मैदानाच्या बाहेर गेलाय. एक चौकार ठोकला. लेग बिफोर मध्ये त्याला पकडलं गोलंदाज सुहासने. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय राजू. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला कॅप्टन्स या. योद्धा 11 आणि मानेवाडी. कॅप्टन्स तुमचा टॉस इथे केलं जाईल इनिंग ब्रेक मध्ये. योद्धा 11 विपक्ष मानेवाडी. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलवर किती चौकार किती षटकार येतील. यावेळेस समोर खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न. उंची खूप जास्त आहे. डिस्टन्स तेवढा कव्हर नाही झालाय. मात्र 2 धावा खूप सुंदररित्या पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू झालाय. मात्र इथे रनआउटच्या रूपामध्ये बाद व्हावं लागेल. आदित्यला विकेट सॅक्रिफाईस करण्याची आवश्यकता होती राजूला. मात्र विकेट गेलाय तो, म्हणजे आदित्यचा सेकंड विकेट डाऊन. मात्र 2 धावा इथे टीमच्या टोटलमध्ये ऍड नक्कीच केल्या जाईल. धावसंख्या पुढे सरकते. 2 गडी बाद. न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तो म्हणजे सचिन. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सचिन आणि राजू, त्यामध्ये आता सचिन स्ट्राईक घेतोय. धावसंख्या 12. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या फक्त आणि फक्त 4, आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात सुहासने, त्या म्हणजे 8. एकूण धावसंख्या 12. शेळकेवाडी संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस वाईडी शॉर्टकट टाकलाय. पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला. मात्र पंच इशारा करत आहेत. येस, 2200 रुपयामध्ये. चेंडू फळीचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. अतिरिक्त धावसंख्येच्या रूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे सरकते. स्कोर मूव्स टू 13 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे इनिंग मधला. योद्धा 11 विपक्ष मानेवाडी. टॉस इथे केला जाईल लगेचच. शेवटच्या बॉलवर देखील जोरकस लगवण्याचा प्रयत्न. इथे प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. इथे मात्र रेस लागली दोघांची. आणि येस, OUT आउट. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वर. म्हणजे टार्गेट असेल करंगुळी टीम समोर 12 बॉलमध्ये 15 रन्स 15. चला टॉस केला जाईल मानेवाडी आणि योद्धा 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान आमच्या टॉस का बॉस मध्ये. रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती येते की काल मानेवाडी संघाने 3 मॅचेस मध्ये टॉस जिंकला आणि तेव्हा देखील त्यांनी बॅटिंगच घेतली होती.
म्हणजे बॅटिंगवर विश्वास आणि गोलंदाजांवर विश्वास आहे की ते धावा डिफेंड करतील दुसऱ्या इनिंग. गोलंदाजी तो हाताळतो आणि इथे मात्र शेळकेवाडी टीमला आपले सर्वोत्तम 2 गोलंदाजांना इथे गोलंदाजी द्यायची. त्यातला पहिला सर्वोत्तम गोलंदाज संदीप राईट ऑन ओव्हर द विकेटने पहिला चेंडू डॉट. 11 बॉल 15 ची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचं होतं मात्र चेंडू ऑन साइडला गेलाय. इथे मात्र फंबलिंग होत आहे. शेळकेवाडी टीमला मात्र या चुका थोड्याशा कमी कराव्या लागतील कारण ही नॉकआउट मॅच महत्वाचा सामना सेमीफायनलची लढत. 2 धावा आल्यात 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. सो म्हणतात की मुसीबतों से निखरती है शख्सियत यारो, जो चट्टानों से ना उलझे व झरना किस काम का. आयुष्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला चालायचं असेल तर तुम्हाला ते सामर्थ्य दाखवणं गरजेचं आहे. इथे प्रत्येकामध्ये सामर्थ्य कसून कसून भरलंय. प्रत्येकामध्ये भरपूर क्षमता आहे मात्र ते क्षमता सिद्ध करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस जसा बॉल आलाय तसा सोडून दिलाय. चांगला निर्णय कारण पंच सांगतायत की वाईट बॉल आहे. लाईन खराब आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 3. क्षमतेबद्दल आपण बोलत होतो. क्षमता तुमच्यामध्ये असलेली ताकद तुमच्यामध्ये असलेली बुद्धिमत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल कारण पट्टीचा पोहणारा खोलवर पाण्यामध्ये हातपाय न हलवता पडून राहिला तर पाणी देखील त्याला जास्त वेळ तरंगत ठेवायची संधी देत नाहीये आणि इथे मात्र संधी तुम्ही देताय बॅट्समनला असे फटके खेळण्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल लाईन लवकर पिक केली वेग ओळखला आणि बॅटच्या मधोमध कनेक्शन बेमिसाल. बॉल आउट ऑफ द मार्क. षटकार. में फायर आहे हे दाखवत असताना सुनील ठोकतोय हा षटकार. यावेळेस टायमिंग प्रॉपर जुळला नाहीये मात्र क्षेत्ररक्षक चेस करतोय. 1 बाउंड चेंडू आवाक्याच्या बाहेर. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून गेलाय बॉल सीमा पार. चौकार. कार्डवर आता फक्त 2 रन्स करायचे आहेत. अजूनही या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक आहेत म्हणजे एकूण 8 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला खेळलंय. 1 धाव तर कंप्लीट केली गेली आहे. इथे कॉलिंग नव्हतं आणि विजयी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. येस 5 बॉल मध्येच मॅचला फिनिश केले करुंगळे टीमने. विजयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे करुंगळे टीमने. चला